काल संध्याकाळी रत्नागिरी जिल्हा प्रशासनातील जिल्हा पुरवठा अधिकारी प्रदीप केदार यांना अँटिव्हिशन डिपार्टमेंटनी 11,000ची लाच घेताना रंग्यात पकडलं. आपण उभे आहोत त्याच्या मागे हे पुरवठा विभागाचं कार्यालय जिल्ह्याचं, आणि ह्या कार्यालयातनं सर्वसामान्यांच्या रेशन दुकानामध्ये जाणारं धान्य असो किंवा त्यांना देणारा परतावा असो किंवा जे काही धान्य वितरणातले संपूर्ण व्यवहार या कारभार ह्याच पुरवठा विभागातनं होतो. आणि या ठिकाणी जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी प्रदीप केदार यांना काल 11,000ची लाच घेताना रंग्यात पकडण्यात आलं. मुळात विषय असा होता की कसबाच्या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग यांनी संगमेश्वर मार्गावरील ज्या गोदामाची काही कामं चालू आहेत ती पाहण्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी गेले असता त्यांनी त्या ठिकाणच्या गोदामाची तपासणी केली आणि त्याच्यात त्यांना काही त्रुटी आढळल्या. म्हणून संबंधितांना बोलवून घेऊन त्यांनी त्यामधील मग पुरवठा निरीक्षक असतील किंवा तिथला गोदाम कीपर असेल किंवा अन्य अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलवलं. दरम्यानच्या काळात त्यांच्याकडनं काही गोष्टी जाणून घेतल्या, त्यामध्ये त्यांना त्रुटी मिळाल्या आणि म्हणून त्या पूर्तता करण्याच्या दृष्टीने तशा सूचनाही त्यांना दिल्या. दरम्यानच्या काळात प्रदीप केदार पुरवठा अधिकारी खेडला कामानिमित्त जाता जाता पुन्हा संगमेश्वरलाच त्या गोदामाच्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी पाहणी केली. आणि पाहणी केल्यानंतर त्यांनी तिथल्या काही गोष्टी त्यांना आढळल्या की याची पूर्तता झाली नाही, काही त्रुटी आढळल्या. आणि त्या संदर्भात त्यांच्याशी तिथल्या पुरवठा निरीक्षकाशी त्यांचं काय बोलणं झालं, त्यांनी काय नेमकं त्यांच्याकडे मागणी केली, हे जरी गुलदस्त असलं तरी मात्र त्यांच्या तक्रारीवरूनच काल अँटी करप्शन डिपार्टमेंटनी प्रदीप केदार पुरवठा जिल्हा अधिकारी यांना 11,000ची लाच घेताना पकडलं. जिल्हा प्रशासनातल्या गेल्या 20-25 वर्षाची जर परिस्थिती पाहिली तर जिल्हा स्तरावरचा बडा अधिकारी अँटी करप्शन डिपार्टमेंटच्या म्हणजे लाचलुचपत विभागाकडनं पकडण्यात आलेले हे पहिलेच प्रदीप केदार असावेत. पुरवठा विभाग हा सामान्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय. अगदी तळागाळातल्या लोकांना धान्य, रेशन कार्ड, रेशन दुकान हा जिव्हाळ्याचा विषय. आणि अशा ठिकाणी काम करणाऱ्या जिल्हा स्तरावरच्या एक पदाधिकाऱ्याला साधारणपणे महिनाकाठी ₹1,00,000-1,25,000 रुपये त्यांना पगार असतानासुद्धा केवळ 15,000ची मागणी करायची आणि 11,000ची तडजोड होताना रंग्यात पकडल्या जायचं, ह्याच्यासारखी शोकांतिका तरी ह्या ठिकाणी दिसत नाही. तर एकंदरीत सारा कारभार पाहिला तर आता पुरवठा विभागाचा बडा अधिकारी जर जाळ्यात अडकतो तर त्याच्या हाताखाली काम करणारी मंडळी तळागाळ्यापर्यंत हा सामान्यांच्या जीवनाशी निगडीत असलेला विषय असल्याकारणाने नेमकं पुरवठा विभागामध्ये चाललं आहे काय, सर्वसामान्यांना न्याय मिळतो आहे का, की जर वरिष्ठ अधिकारी जर असे वागत असतील तर त्याच्या खालचे अधिकारी कशाप्रकारे वागत असतील, ह्याची जबाबदारी किंवा हे पाहणंसुद्धा आता रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग यांनाच करावं लागणार आहे. आणि तसं झालं तरच सामान्य माणसांना दिलासा मिळेल. पण झालेली घटना जिल्ह्याच्या दृष्टीने दुर्दैवाची आहे असंच म्हणावं लागेल. टाईम डिले करता किशोर मोरेसह शुभम पवार, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.